तर सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा, क्रांतिकारकांचा जिल्हा असे या सातारा जिल्ह्याची ओळख आहे। पण या सातारा जिल्ह्याची दुसरी एक ओळख आता अशी निर्माण होते की हा बेरोजगार युवकांचा जिल्हा। या जिल्ह्याला छत्रपतींचा वारसा लाभलेला आहे। मग छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील किंवा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब असतील, या जिल्ह्याला मकरंद आबांच्या रूपाने एक मंत्री लाभला, शंभूराज देसाई साहेबांच्या रूपाने एक मंत्री लाभला, जयकुमार गोरे साहेबांच्या रूपाने एक मंत्री लाभला आणि शिवेंद्र बाबांच्या रूपाने एक मंत्री लाभला। आणि याच्यापेक्षा दुसरी एक गोष्ट, याच जिल्ह्याला दरे गावातून जन्माला आलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा एक उपमुख्यमंत्री लाभला। हे आपलं खरं तर भाग्य म्हणावं लागेल। परंतु यात जर सर्वांनी जर विचार केला आणि जर सातारा जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आणले, व्यावसायिक दृष्टिकोनातून काहीतरी युवकांना प्रेरणा देण्याचं काम जर यांनी केलं तर मात्र निश्चित सातारा जिल्ह्याची नांदी झाल्याशिवाय राहणार नाही। आतापर्यंत आम्ही ऐकलं शिरवळला ही कंपनी आली, लोणंदला ही कंपनी आली, कराडला ही कंपनी आली, पण याच कंपन्या परत जाण्यामागचं नक्की कारण काय आहे हे मात्र काही कळालं नाही। सातारा जिल्ह्यातला युवक हा पुण्या मुंबईलाच जातोय, माथाडीमध्ये जातोय, ड्रायव्हरमध्ये जातोय, IT पार्कमध्ये जातोय, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कामाला जातोय। पण कुटुंब सोडून हाच युवक जेव्हा शहराकडे धाव घेतो तेव्हा इकडे कुटुंबाची दुरावस्था झालेली या लोकप्रतिनिधींच्या पण लक्षात येणं खूप गरजेचं आहे। सामाजिक संघटना म्हणून सामाजिक संघटनांची जबाबदारी काय आहे, तर या संघटना फक्त बेरोजगार युवकांच्यासाठी रोजगार मेळावे घेतील, पण रोजगार देणारे हेच सगळे मंत्री महोदय किंवा लोकप्रतिनिधी आहेत। माझी या सर्व नेते मंडळींना किंवा मंत्री महोदयांना अर्थ हाक आहे की तुम्ही खरोखर थोडंसं मनावर घ्या आणि जिल्ह्याची नांदी निश्चित करा।